महाराष्ट्र स्टेट MBBS BDS राउंड 2 च्या चॉईस फिलिंगला सुरुवात झालेली आहे। एक्झॅक्टली चॉईस फिलिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, चॉईस फिलिंग करताना काय गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे, राउंड 2 ला जर आम्हाला सीट मिळाली तर राउंड 1 च्या सीटचं काय होतं, जर राउंड 2 ला सीट नाही मिळाली तर राउंड 1 च्या सीटचं आम्हाला राउंड 3 ला जाता येतं का, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत। या सर्व गोष्टीची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, पहिल्यांदा बघा, हा तुम्हाला एक फॉर्म मी दाखवतो। राउंड 2 चा फॉर्म भरल्यानंतर कशा पद्धतीने असणार आहे तो दाखवणार आहे। विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मी राउंड 1 च्या वेळेस एक व्हिडिओ बनवलेला होता लाईव्ह चॉईस फिलिंगचा, तर ती चॉईस फिलिंग त्याच पद्धतीने करायची, लॉग इन करायचे विद्यार्थ्यांना आणि ऑप्शन्स द्यायचे। आता याच्यामध्ये पहिली गोष्ट काय, तर राउंड 1 चा कट ऑफ आम्ही सांगितलेला आहे, त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा क्लोजिंग रँक काय होता, स्टेट रँक, ऑल इंडिया रँक काय, नीट स्कोर काय, हे सगळं सांगितलं। त्या पद्धतीने आपल्याला राउंड 2 चे पण आपण ऑप्शन्स विद्यार्थ्याला दिलेले आहेत, त्या पद्धतीने आपल्याला चॉईस फिलिंग करायची। आता ही चॉईस फिलिंग करताना महत्त्वाची काळजी काय घ्यायची हे लक्षात घ्या। पहिली गोष्ट, आता समजा राउंड 1 ला तुम्ही ऑप्शन्स दिले होते, तर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा काय, या राउंडला चॉईस फिलिंग करावी लागेल का तेच ऑप्शन आमची राहतात। पहिली गोष्ट लक्षात घ्या, या राउंडला फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागते। पूर्वीचे ऑप्शन्स हे नल अँड वॉइड असतात, तुमच्या प्रोफाईल मध्ये ते ऑप्शन्स निघून गेलेले आहेत। आता तुम्हाला नव्याने जे काही ऑप्शन्स द्यायचे ते तुम्हाला नव्याने चॉईस फिलिंग करावी लागेल। मग MBBS ची पण करावी लागेल आणि डेंटलची पण, ज्यांना डेंटल करायचंय त्यांना पण। माझ्या आधीचे ऑप्शन्स राहतील का, राहणार नाही। जे कॉलेज मिळाले ते राहणार, परंतु बाकीचे ऑप्शन्स तुम्हाला आतून द्यावे लागतील, जे की तुम्हाला आता या राउंडला द्यायचे। मग आता जसं की आपल्याला इथे ऑप्शन दिल्यानंतर इथे MBBS BDS राउंड 2 म्हणून असं लिहून आलेलं दिसेल, त्याच्यानंतर हे असे तुम्हाला कॉलेजेसचे ऑप्शन्स आहेत। ठीक आहे, मग याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी बघायचं माझा MBBS चा कोड पडलाय का, चुकून डेंटलचा तरी कोड आला नाही ना हे लक्ष द्यायचं। म्हणजे L1103 1110 1101 1102 यस, म्हणजे हे स्टेट कोट्याचे, ज्यांना मॅनेजमेंट करायचं त्यांच्या इथं IQ लिहून आलेला दिसेल। अशा पद्धतीने तुम्ही सर्व MBBS चे इथे ऑप्शन्स देऊ शकता। ठीक आहे, अशा पद्धतीने इथे तुम्ही सर्व MBBS ऑप्शन द्यायचे आणि तुम्ही सर्व चेक करा की पहिल्यापासून शेवटपर्यंत माझे हेच ऑप्शन्स बरोबर पडले आहेत का। जसं या विद्यार्थ्याचे टोटल 62 चॉईसेस आहेत, तर यांनी दिलेले सर्व ऑप्शन्स इथे आपण पाहिलेले आहेत। तर असंच तुमचं हे MBBS चा कोड आहे का शेवटपर्यंत हे विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे। म्हणजे पहिली गोष्ट काय, डबल मला ऑप्शन्स द्यावे लागतील का, यस, तुम्हाला पहिल्यापासून प्रेफरन्सेस भरावे लागतील, हे मात्र तुम्हाला लक्षात आलं। आता चॉईस फिलिंग करताना एखाद्या वेळेस काय लक्षात घेणं गरजेचं आहे की, आता तुम्हाला एक सांगतो की काही विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे आहेत की, सर मी आता MBBS मध्ये ऑप्शन्स दिलेले होते आणि राउंड 1 ला मी 1 ते 60 ऑप्शन्स दिलेले होते, त्यापैकी मला 30 नंबरचा कॉलेज मिळालेला आहे। ठीक आहे, एखादं 30 नंबरचा कॉलेज एखाद्या विद्यार्थ्याला राउंड 1 ला मिळालेला असेल, राउंड 1 ला मिळालेली सीट असेल। ठीक आहे, तर आता मी राउंड 2 च्या वेळेस मला हे ऑप्शन डबल द्यावं लागेल का, तर हे डबल ऑप्शन द्यायची गरज नाही, तुमचं ते कॉलेज ऍज इट इज तसंच राहणार आहे। मग ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न की, सर मग आता मी फक्त वरचेच ऑप्शन देऊ शकतो का, 1 ते 29 पर्यंत एवढेच मी ऑप्शन देऊ शकतो का, असं विद्यार्थ्याला वाटत असेल तर असं बिलकुल नाहीये। जर तुम्हाला खालचं कुठलं द्यायचं असेल, एखादं कॉलेज तुम्हाला वरती न्यायचं असेल, किंवा यापैकी मला जर हे चांगलं कॉलेज होतं चुकून माझं खाली राहिलं होतं तर मी वर घेऊ शकतो, यस, तुम्ही पहिल्यापासून तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। तुम्हाला जे पाहिजे ऑप्शन्स ते तुम्ही देऊ शकता, म्हणजे 29च द्यावे असे नाहीये। तुम्हाला फक्त 10च ऑप्शन द्यायचे असतील तर तुमच्या मनानं तुम्ही तेवढेच ऑप्शन देऊ शकता। आता असं हे एक लक्षात घ्या। दुसरी गोष्ट काय होणार आहे की, आता एक उदाहरण जर म्हणायचं झालं तर सपोज आता तुम्हाला पहिल्या राऊंडला एखाद्या विद्यार्थ्याला तेरणा कॉलेज मिळालेलं असेल। ठीक आहे, तेरणा कॉलेज मिळालेलं असेल। आता या विद्यार्थ्याची अपेक्षा आहे की मला गव्हर्नमेंट कॉलेजची अपेक्षा आहे, तर तेरणा तर मला मिळाले, आता फक्त मला गव्हर्नमेंट ट्राय करायचं, तर मी फक्त गव्हर्नमेंटचे ऑप्शन दिल्यास चालतील का, यस। आणि एखादं जर गव्हर्नमेंट कॉलेज सर मला मिळालं, एखादं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर माझं हे कॉलेज काय होणार, आता लक्षात घ्या। जेव्हा सेकंड राऊंडची आपण चॉईस फिलिंग करणार आणि रिझल्ट लागल्यामध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज नव्यानं मिळालं सेकंड राऊंडला, तर तुम्हाला हे कॉलेज इथं फिक्स होतं आणि हे कॉलेज तुमचं बाय डिफॉल्ट कॅन्सल झालेलं असतं, बाय डिफॉल्ट कॅन्सल होणार आहे। ठीक आहे, ही सीट दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळालेली असणार, कारण की तुम्ही आता अपग्रेडेशनला अप्लाय केले, बेटरमेंटला, रिटेन्शन फॉर्म भरला नाही, कशासाठी भरला नाही, पुढे मला चांगल्या कॉलेजची अजून अपेक्षा आहे। मग तुम्हाला एखादं पुढे कॉलेज मिळालं तर ते घ्यावंच लागणार, हे कॉलेज तुमचं ऑटोमॅटिक कॅन्सल होत असतं, हे लक्षात घ्या। हे कॅन्सल होणार, इथे जावं लागणार तुम्हाला, इथे कॅन्सलेशनचा फॉर्म भरायचा, इथे 1500 रुपये त्याचं फीस असतं, ते इथं भरलेलं तुमचं DD फीस आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट
हे सर्व हे कॉलेज वापस करतं आणि या कॉलेजचं जाऊन नव्यानं फीस भरायचं, नव्यानं डीडी काढायचं आणि सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि इथे ऍडमिशन घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे पुढच्या राऊंडला कॉलेज मिळालं तेव्हा आधीचं कॉलेज जाणार. आता इथं दुसरी एक प्रोबॅबिलिटी काय होऊ शकते की सर मी ऑप्शन सर्व दिले आणि मला कॉलेजच मिळालं नाही. समजा आता सेकंड राऊंडला नो चॉईस अवेलेबल आलं, सेकंड राऊंडला कॉलेज नाही मिळालं, तर त्या विद्यार्थ्याचं काय असणार आहे, तर तुमचं हे तेरणा कॉलेज ऍज इट इज तसंच तुमच्या हातात राहणार, हे कॅन्सल नाही होणार, कारण की तुम्हाला पुढे काहीच मिळालं नाही. तुम्ही इथं ऍडमिशन घेतलं ते तुमचं तसंच राहणार. जर इथं मिळालं असतं तर कॅन्सल झालं असतं. त्यामुळे जर सेकंड राऊंडला ऑप्शन दिल्यापैकी चॉईस मिळाली नाही तर राऊंड 1 ची सीट्स तुमची ऍज इट इज तशीच राहते आणि इथलं हे बेटरमेंट तुमचं राऊंड 3 ला कंटिन्यू होतं. म्हणजे तुम्ही राऊंड 3 पर्यंत जाऊ शकता, हे लक्षात घ्या. त्या विद्यार्थ्याचे फोन येतात की सर राऊंड 2 पर्यंत आम्हाला जाता येतं का, पुढे जाता येत नाही का. तुम्हाला राऊंड 3 पर्यंत अपग्रेडेशन आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. राऊंड 3 पर्यंत तुम्हाला पुढे जाता येतं, त्यामुळे कोणीही घाई करायची नाहीये. राऊंड 3 पर्यंत आपल्याला बेटरमेंटसाठी बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल होऊ शकतात, त्यामुळे हे लक्षात घ्या. राऊंड आता असे काही विद्यार्थी आहेत, आता हे झालं ज्यांना राऊंड 1 ला सीट मिळाली होती त्यांचं मी सांगितलं. त्यांच्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या. कॉलेज जर मिळालं तर हे कॉलेज कॅन्सल होणार, इथं जाऊन ऍडमिशन घ्यायचं, इथलं फीस वगैरे सगळं वापस मिळणार, इथं ऍडमिशन घ्यायचं. समजा कॉलेज राऊंड 2 ला मिळालंच नाही तर त्यांचं राऊंड 1 ची सीट ऍज इट इज राहते. ठीक आहे, हे झालं ज्यांना आधी कॉलेज मिळालेलं होतं त्यांच्यासाठी. आता असे काही विद्यार्थी आहेत की सर आम्हाला राऊंड 1 ला सीटच मिळाली नव्हती, आता राऊंड 2 ला आम्ही ट्राय करतोय. राऊंड 2 ला तुम्ही फ्रेश सर्व ऑप्शन्स द्यायचे आहेत, गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट. ज्यांना डेंटल वाटत आहे त्यांनी खाली डेंटलचे पण ऑप्शन देऊ शकतात, त्या विद्यार्थ्याच्या मनावरती आहे डेंटल टाकायचं का नाही. आणि अशा विद्यार्थ्याला जर मग आता ही लिस्ट कशी चेक होणार आहे, टॉप टू बॉटम फिल्टर होत असते मी सांगितल्याप्रमाणे. आधी 1 नंबरचा ऑप्शन, पुन्हा 2, पुन्हा 3, पुन्हा 4, पुन्हा 5, पुन्हा 6. त्यामुळे वरून खाली येताना सर्व चांगलेच कॉलेज टाकत या, हे लक्षात घ्या. असं नाही की मला एखादं कॉलेज लवकर टाकलं तर ते मिळणार आहे का, मी ऑलरेडी डिस्कस केले, तसं भेटत नसतं. वरून खाली येताना सर्व चांगले ऑप्शन्स टाकायचे. आम्ही स्टँडर्ड लिस्ट दिली, त्या पद्धतीने टाकलं तरी चालेल तुम्ही. आणि जर एखादं कॉलेज मिळालं तर नव्यानं डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्या कॉलेजच्या फीसचा डीडी काढायचा, तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं. आता इथे अजून एक काही जणांचा प्रश्न आहे की सर आता आम्हाला कॉलेज मिळालं आणि मला जर ते नको असेल तर काय केलं पाहिजे. आता फ्री एक्झिट तर या राऊंडला नाहीये, राऊंड 1 लाच तेवढं फ्री एक्झिट होतं. ठीक आहे, राऊंड 1 लाच तेवढं फ्री एक्झिट होतं. आता या राऊंडला तर फ्री एक्झिट नाहीये, तर आता तुम्ही काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या. जर सीट मिळाली तर ऍडमिशन घ्या. कोणच अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी करायचं नाही की नकोय मला आता पुढच्या राऊंड, कारण की पुढच्या राऊंडला तो सीट किती अवेलेबल राहतील याचा अंदाज आता सांगता येणार नाही. त्यामुळे जर एखाद्या वेळेस कुठल्या विद्यार्थ्याला सीटच नको असेल तर त्याच्यासाठी काय असतं, तर त्यांनी जर जॉईन नाही केलं तर ते विद्यार्थी या प्रोसेसच्या बाहेर जातात आणि त्यांना जर पुन्हा प्रोसेसमध्ये यायचं असेल तर राऊंड 3 ला काय करावं लागेल, न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतं. न्यू रजिस्ट्रेशन अजून एकदा ओपन होत असतं, ते राऊंड 3 ला होईल. मग इथे डबल तुम्हाला फीस भरावी लागेल 1000, जसं तुम्ही आधीचा फॉर्म भरला होता तसा डबल फॉर्म भरावा लागेल. आणि राऊंड 3 ला ज्या अवेलेबल जागा आहेत त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल असतात. म्हणजे राऊंड 2 ला फ्री, राऊंड 1 ला फ्री एक्झिट होतं. जरी मिळालं कॉलेज नको वाटलं, राऊंड 2 ला तुम्ही ऑटोमॅटिक आलात, चॉईस फिलिंग केली. पण राऊंड 2 ला जर कॉलेज मिळालं तर तुम्ही ऑटोमॅटिक राऊंड 3 ला जात नाही, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं, रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. पुन्हा जर तुम्हाला यायचं असेल प्रोसेसमध्ये तर तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मगच तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत असते. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता चॉईस फिलिंग करताना लक्षात घ्यायचं आहे की आम्हाला आता जे कॉलेज पाहिजे. आता अजून एक आहे याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी की आता सपोज ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, आता मला एखाद्या सपोज काशीबाई नवले कॉलेज मिळाले पुण्यातला, उदाहरण सांगतो, आणि आता मी अजून दुसरं ऑप्शन टाकल्याने आता मला काहीतरी नाशिक मिळालेलं आहे. ठीक आहे, आता या विद्यार्थ्याला जर वाटत असेल नाही सर मला पुणेच पाहिजे, आता मला आधीच कॉलेज पाहिजे, तर असं होईल का मित्रांनो, तर बिलकुल होत नाही. तुम्हाला जे मिळालं ते घ्यावं लागणार. हे कॉलेज कॅन्सल झालेलं असतं, इथं जर नाही मिळालं तरच राहणार आहे. त्यामुळे या राऊंडला चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांनी एक मात्र लक्षात घ्यायचंय, जिथं आपल्याला जायचंय, जे कॉलेज आपल्याला पाहिजे तेवढेच कॉलेजचे ऑप्शन्स टाका, विनाकारण जास्तीचे ऑप्शन ठेवू नका. आणि जर मिळालं कॉलेज तर ते घ्यावं लागेल तुम्हाला, आधीचं कॉलेज राहत नाही. असं अजिबात म्हणून चालणार नाही की सर मला पूर्वीच कॉलेज पाहिजे, आता हे नाही घेतलं तर चालेल का, हे नाही घेतलं तर हे पण गेलं, पूर्वीचं तर ऑलरेडी गेलेलंच असतं. त्याच्यामुळे या वेळेस चॉईस फिलिंग करताना तुम्ही मोजकेच कॉलेज टाकलं तरी चालतील, किंवा मला जिथं जायचंय त्याच कॉलेजचे ऑप्शन टाका. विनाकारण तुम्ही एक्स्ट्रा ऑप्शन्स टाकत बसू नका.
हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चॉईस फिलिंग करताना काय महत्वाचं, काय चॉईस देताना तुम्ही आपला क्रम बरोबर आहे का बघा, त्याच्यामध्ये सर्व MBBS ऑप्शन्स आलेत का बघा, चुकून डेंटलचा मध्ये तर पडला नाही हे देखील चेक करायचं आहे. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करताना आपल्याला जे सेकंड राऊंड ऑप्शन पाहिजे तेवढेच ऑप्शन टाकायचे, विनाकारण एक्स्ट्रा ऑप्शन टाकू नका. म्हणजे आधीचं कॉलेज त्याच्यापेक्षा चांगले ऑप्शन टाका, जेणेकरून चांगलं मिळालं तरच हे होईल. विनाकारण एखादं लोअर कॉलेजमध्येच टाकू नका. या राऊंडला जर नंबर लागला ऍडमिशन घ्यावं लागेल. पहिलं राऊंड 1 ची सीट काय होणार सर, तर ती राऊंड 1 ची सीट कॅन्सल होणार, राऊंड 2 ला घ्यावं लागेल. राऊंड 2 ला सीट मिळाली नाही तर राऊंड 1 ची सीट तुमच्या हातात तशीच राहणार. तसंच तुम्ही राऊंड 3 ला पण जाऊ शकता. एवढेच महत्त्वाचे नियम आहेत. याच्या रिलेटेड काही अडचणी आल्या तर वायब्रंटच्या आपल्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगर ब्रांचला तुम्ही व्हिजिट करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये कळवा मला. त्यावर मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. थँक्यू सो मच.